नमस्कार मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता न्यू इयरच्या पार्टीला. तर तुम्हाला न्यू इयरची पार्टी आमच्याकडची कशी असणार आहे ते दाखवणार आहे आणि सोबत असणार आहे ओजस्वी. हॅलो ओजस्वी, कुठे जाणार आहेस तू? न्यू इयरच्या पार्टीला. चला तर जाऊया आमच्या सोसायटीच्या न्यू इयरच्या पार्टीला आणि करूया धमाल. तर मित्रांनो बघा, आमच्या सोसायटीमध्ये सगळेच जण कसे मस्त धमाल करत आहे न्यू इयरच्या पार्टीमध्ये. मित्रांनो यावर्षी थोड्या लेडीज कमी आहे, कारण की ख्रिसमसला सुट्ट्या खूप असल्या कारणामुळे लेडीज बाहेरगावी गेल्या होत्या वाटते आणि कमी लेडीज होते यावर्षी सोसायटीमध्ये. नाही तर दरवर्षी खूप धमाल मस्ती असते, खूप लेडीज असतात आणि खूप मस्ती येत असते. पण काही हरकत नाही, जेवढ्या काही होत्या त्यांनी खूप मस्ती केली, मजा केली. कारण तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की बायांना किंवा लेडीजना जास्त असा वेळ मिळत नाही नाचायला. मुलांना तरी हा वेळ मिळतो आणि त्यांनी फुल एन्जॉय केला होता. सोसायटीमध्ये खूप मजा आली सगळ्यांना आणि ओजस्वी तर खूप मजा करत होती आणि आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जागरण केलं होतं आणि सगळ्यांनी मस्तपैकी डान्स केले, खूप एन्जॉय केलं हे लाईफमध्ये. कारण की हे जे वर्ष आहे ना मित्रांनो, 2024 वर्ष, काही काहींच्या जीवनामध्ये दुःख येऊन गेलं असेल, काही काहींच्या जीवनामध्ये आनंद येऊन गेला असेल, पण काही हरकत नाही, हे दिवस जातीलच मित्रांनो. दुःख जरी आलं असेल तरी हे दुःख कशाप्रकारे दूर करायचं, त्याला कशाप्रकारे आनंदात न्यायचं, हे सगळं काही आपल्या हातात असते मित्रांनो. आणि काही हरकत नसते मित्रांनो, हे नवीन वर्ष नक्कीच तुमच्यासाठी एक नवीन पहाट घेऊन येणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये तुमचे काही संकल्प असतील ते नक्कीच ईश्वराने प्रार्थना करते की नक्कीच ते कंप्लीट हो, ते पूर्ण हो. आणि आपल्या जीवनामध्ये दुःख येऊ की सुख येऊ, ते कितीपर्यंत त्याचा उपयोग घ्यायचा किंवा त्याचं कितीपर्यंत त्याचं दुःख मानायचं हे शेवटी आपल्याच हातात असणार आहे. आणि शेवटी तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की आपलं आयुष्य खूप लहान आहे आणि कधी काय होईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून जेही क्षण येतात ते जगून घ्यायचे असतात आणि ते क्षण मस्त एन्जॉय करायचे असतात आपल्या फ्रेंड्ससोबत, आपल्या फॅमिलीसोबत. कारण की कधी काय होईल काही सांगता येत नाही आणि प्रत्येक वर्षी काही ना काही प्रत्येकासोबत काही ना काही घडत असते, काही चांगलं घडत असते, काही वाईट घडत असते. पण या सगळ्यांचा विचार सोडून काही क्षणापुरतं का होईना पण एक लहान मुलं आपल्यामध्ये दडलेलं आहे, हा विचार करून मस्तपैकी आपली लाईफ जगायची असते. आणि ही लाईफ जगणं म्हणजेच आपला रूल असतो. आणि आपण एक नवीन रूल ठरवून घेऊया नवीन वर्षामध्ये की कुणी काही म्हणो, आपण आपलं जगायचं, आपण आपल्याला खुश ठेवायचं आणि आपल्या जगामध्ये आपण खुश राहायचं. कुणी आपल्याला आनंद देऊ न देऊ, पण आपण आपल्या स्वतःला आनंद द्यायचा, आपण आपल्यामध्ये खुश राहायचं. कुणी काही म्हणू तरी चालेल, पण एकदा का होईना पण या जीवनामध्ये आपण जगून घ्यायचं, खुश राहायचं, आनंदी राहायचं. हेच दिवस असतात मित्रांनो जे आपल्याला नवीन काहीतरी शिकून जात असतात, नवीन काहीतरी देत असतात. नवीन वर्ष जरी आलं तरी त्या जुन्या आपल्या ज्या क्रिया असतात, ज्या कृत्य असतात ते आपण ते करतच असतो. पण नवीन वर्ष एक निमित्त असतं काहीतरी नवीन करून जाण्याचं, काहीतरी ठरवून जाण्याचं. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमची लाईफ एन्जॉय करा. हे नवीन वर्ष नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकून जाणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आले होते ते नक्कीच दूर होऊन जाईल आणि या नवीन वर्षामध्ये पदार्पण करून तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये फुल सेलिब्रेशन चालू होतं आणि त्याच्यामध्ये केक कटिंग, मुलांना चॉकलेट वगैरे असा सुद्धा प्रोग्राम झाला होता. आणि थोड्याच वेळात आता 12 वाजणार आहे. सगळेजण वाट पाहत होते कधी 12 वाजतील आणि कधी फटाके फुटतील आणि सगळेजण याच रोषमध्ये होते. आता बस थोड्याच वेळ वाट बघा मित्रांनो, आता थोड्याच वेळात वाजणार आहे 12 आणि होणार आहे न्यू इयरची पार्टी सुरू. चला करूया न्यू इयरची पार्टी एन्जॉय.
अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन झालेलं आहे. तुमच्या सोसायटीमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन होते का आणि कशाप्रकारे होते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानाचं जावो. अशाच प्रकारे भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. बाय.